नमस्कार मित्रांनो. सेट आणि नेट परीक्षेच्या तयारीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता बघा, रिसर्च ॲप्टिट्यूड हा शब्द ऐकला की अनेकांना एकदम टेन्शन येतं. पण मी जर तुम्हाला सांगितलं की पेपर 1 मधला हा सर्वात जास्त गुण मिळवून देणारा आणि सगळ्यात सोपा घटक आहे तर हो, खरे. आजच्या या विश्लेषणात आपण संशोधन योग्यतेची भीती कायमची काढून टाकणार आहोत आणि याला एक स्कोरिंग टॉपिक कसं बनवायचं हे बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात हाच प्रश्न असतो नाही का, की रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणजे काहीतरी खूप अवघड शब्द, किचकट संकल्पना. पण खरंच तसं आहे का, की ही एक मोठी संधी आहे ज्यामध्ये आपण हमखास गुण मिळवू शकतो? चला, ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधूया. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. हा विषय अजिबात अवघड नाहीये. खरं सांगायचं तर हा पेपर आहे मधला सर्वात जास्त लॉजिकल आणि त्यामुळेच सर्वात जास्त गुण मिळवून देणारा घटक आहे. फक्त गरज आहे ती योग्य पद्धतीने समजून घेण्याची आणि तेच काम आपण आज सोपं करणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? एक छोटासा रोडमॅप बघूया. आपण अगदी बेसिकपासून सुरुवात करणार आहोत. संशोधन म्हणजे नक्की काय? मग एका चांगल्या संशोधनाची वैशिष्ट्ये कोणती असतात ते पाहू. त्यानंतर संशोधनाचे मुख्य प्रकार आणि हो, परीक्षेतील 2 सर्वात महत्त्वाचे दृष्टिकोन, पॉझिटिव्हिझम आणि पोस्ट पॉझिटिव्हिझम, हे सगळं आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नापासून. संशोधन म्हणजे नेमकं काय? आपण अगदी मुळापासून सुरुवात करूया, म्हणजे आपला पाया एकदम पक्का होईल. आता बघा, हा शब्दच स्वतःचा अर्थ सांगतोय. रिसर्च या शब्दाची फोड केली तर काय मिळतं? री अधिक सर्च. री म्हणजे काय? पुन्हा, अगेन. आणि सर्च म्हणजे शोध घेणे. म्हणजे जी गोष्ट आधीपासून अस्तित्वात आहे तिचाच पुन्हा नव्याने आणि अधिक काळजीपूर्वक पद्धतशीरपणे शोध घेणे म्हणजेच रिसर्च. आहे की नाही सोपं? आता शब्दांच्या पलीकडे जाऊन एक शास्त्रीय व्याख्या बघूया. ही क्लिफर्ड वुडी यांची व्याख्या आहे आणि परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहे. ते काय म्हणतात की संशोधन म्हणजे फक्त शोध घेणं नाही, तर ती एक पूर्ण प्रक्रिया आहे. आधी समस्या ओळखा, मग त्यावर काही अंदाज लावा, मग माहिती गोळा करा, तिचं विश्लेषण करा आणि मगच निष्कर्षापर्यंत पोहोचा. म्हणजे काय, तर संशोधन ही एक पद्धतशीर प्रक्रिया आहे, हे लक्षात ठेवा. ओके, तर संशोधन काय आहे हे कळलं. पण कोणतंही संशोधन चांगलं आहे हे कसं ओळखायचं? चला, त्याची काही वैशिष्ट्ये पाहूया. आणि हो, हे जे शब्द आहेत ना, हे परीक्षेसाठीचे कीवर्ड्स आहेत, हे लक्षात ठेवा. हे शब्द लिहून ठेवा, कारण परीक्षेचा पेपर या शब्दांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. पहिलं, संशोधन हे सिस्टमॅटिक म्हणजे पद्धतशीर हवं. दुसरं, ते एम्पिरिकल म्हणजेच प्रत्यक्ष पुराव्यांवर आधारित हवं, हवेतल्या गप्पांवर नाही. तिसरं, त्याचे निष्कर्ष व्हॅलिड आणि व्हेरिफायबल हवेत, म्हणजे ते अचूक असावेत आणि कुणीही पुन्हा तपासून पाहू शकेल असे असावेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी, म्हणजे संशोधकाने आपलं वैयक्तिक मत, आपले विचार बाजूला ठेवून काम करायला हवं. हे शब्द जोड्या लावा प्रकारच्या प्रश्नांमध्ये हमखास येतात. आता आपण वळतोय एका अशा भागाकडे जिथे हक्काचे मार्क्स मिळतात. हे आहेत संशोधनाचे मुख्य प्रकार. यांच्यातील फरकावर परीक्षक हमखास प्रश्न विचारतात. चला समजून घेऊया. आता बघा, संशोधनाचे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे मूलभूत किंवा फंडामेंटल संशोधन. याला ज्ञानासाठी ज्ञान असं समजा. याचा मुख्य उद्देश फक्त नवीन सिद्धांत मांडणे किंवा आपलं ज्ञान वाढवणे हा असतो. जसं की न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधला, तो फक्त एक सिद्धांत होता. दुसरा प्रकार आहे उपयोजित किंवा अप्लाइड संशोधन. हे संशोधन थेट एखादी समस्या सोडवण्यासाठी केलं जातं. जसं की गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा वापर करून विमान कसं बनवायचं हे शोधणं. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर मूलभूत संशोधन सिद्धांत बनवतं, तर उपयोजित संशोधन तो सिद्धांत वापरून प्रॉब्लेम सोडवतं. आता ह्या स्लाइडमध्ये जे दिसतंय ते खूपच इंटरेस्टिंग आहे. गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि संख्यात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह. या 2 संशोधनांमधला फरक इथे अगदी सोपा करून दाखवला आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर एक विचारतो का आणि दुसरा विचारतो किती. हा फरक एका उदाहरणाने समजूया. समजा एखाद्या कॉलेजमध्ये विद्यार्थी नापास का होत आहेत हे जाणून घ्यायचंय. त्यासाठी जर विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांची मतं, त्यांच्या अडचणी विचारल्या, तर ते झालं गुणात्मक संशोधन, कारण ते का याचं उत्तर देतं. पण जर किती टक्के विद्यार्थी नापास झाले, कोणत्या विषयात जास्त नापास झाले, हे सगळं आकड्यांमध्ये मोजलं तर ते झालं संख्यात्मक संशोधन, कारण ते किती याचं उत्तर देतं.
एक क्वालिटीवर लक्ष देतो तर दुसरा क्वांटिटीवर. चला आता अभ्यासक्रमाच्या अशा भागाकडे जाऊया जो बघूनच अनेकांना भीती वाटते, पॉझिटिव्हिझम आणि पोस्ट पॉझिटिव्हिझम. पण विश्वास ठेवा, आपण तो इतका सोपा करून समजून घेणार आहोत की तुम्ही कधीच विसरणार नाही. तर संशोधनाची विचारसरणी म्हणजे काय? हे काही रॉकेट सायन्स नाहीये. हे फक्त जगाकडे किंवा सत्याकडे बघण्याचे दोन वेगवेगळे चष्मे आहेत, दोन वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. एक संशोधक म्हणून तुम्ही कोणता चष्मा लावता यावर ते ठरतं. या तक्त्यामुळे फरक एकदम स्पष्ट होईल. पॉझिटिव्हिझम म्हणजे सायन्ससारखा विचार करणं. तो मानतो की सत्य हे एकच असतं, ते वस्तुनिष्ठ असतं आणि ते प्रयोग करून मोजमाप करून शोधता येतं. इथे संशोधक एका कॅमेरासारखा असतो, जो फक्त जे आहे तेच दाखवतो. या उलट पोस्ट पॉझिटिव्हिझम मानतो की सत्य एकच असलं तरी ते आपल्याला कधीच 100% अचूक समजू शकत नाही, कारण ते समजून घेणाऱ्या व्यक्तीचा त्यावर प्रभाव पडतोच. इथे संशोधक एका चित्रकारासारखा असतो, जो सत्य तर दाखवतो पण त्याच्या चित्रावर त्याच्या स्वतःच्या दृष्टिकोनाचा परिणाम दिसतो. एक वस्तुनिष्ठ सत्यावर विश्वास ठेवतो तर दुसरा संभाव्य सत्यावर. चला आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याची एक सुपरफास्ट रिव्हिजन करूया. ही आहे तुमची परीक्षेच्या आधीची फायनल चीट शीट. परीक्षेसाठी जाताना फक्त हे 5 मुद्दे लक्षात ठेवा. मुद्दा 1, संशोधन नेहमी पद्धतशीर असतं. मुद्दा 2, मूलभूत संशोधन सिद्धांत बनवतं तर उपयोजित संशोधन प्रॉब्लेम सोडवतं. मुद्दा 3, संख्यात्मक म्हणजे किती, जे आकड्यात मोजतं, आणि गुणात्मक म्हणजे का, जे कारणं शोधतं. मुद्दा 4, पॉझिटिव्हिझम म्हणजे एकच सत्य, जे सायन्सप्रमाणे मोजता येतं. आणि शेवटचा मुद्दा 5, पोस्ट पॉझिटिव्हिझम म्हणतो की सत्य समजणं अपूर्ण असतं कारण त्यावर संशोधकाचा प्रभाव असतो. बस हे 5 मुद्दे म्हणजे तुमच्या परीक्षेतील हक्काचे गुण. मला खात्री आहे की या स्पष्टीकरणानंतर रिसर्च ॲप्टिट्यूडची भीती तुमच्या मनातून नक्कीच कमी झाली असेल. लक्षात ठेवा, हा विषय अवघड नाही, तो तार्किक आहे. योग्य दृष्टिकोनाने अभ्यास केल्यास यात उत्तम गुण मिळवणं 100% शक्य आहे. आत्मविश्वास ठेवा आणि अभ्यास करत रहा. आपण भेटूया पुढच्या विश्लेषणात.